शिमला मिरचीची भाजी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे करतो। आपल्या चॅनलवरती शिमला मिरचीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही त्याही पाहू शकता। मी कांदे असे लांब लांब जाडसर कापून घेतलेत आणि शिमला मिरची ही अशीच लांब लांब जाड कापून घेतली आहे। त्याला 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलंय। आता याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 1 चमचाभर धने पावडर आणि त्याच्यामध्ये आता 1.5 चमचा मी तिळाचं कूट टाकले। तिळाचं कूट असेल तर वापरा, नसेल तर ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरीही चालेल। आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे या प्रकारे शिमला मिरचीला। आता पुन्हा दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचाभर तेलामध्ये मी लसूण बारीक कट करून घेतलाय लांब लांब आणि हिरवी मिरची याला छान फ्राय करून घ्या। तुम्ही आलं लसूणची पेस्टही वापरू शकता, त्याऐवजी थोडासा कढीपत्ता आणि शिमला मिरची जी आपण कट करून घेतली होती मसाले लावून ती टाकून घ्यायची आहे। ही भाजी सुकीही छान लागते आणि ग्रेव्ही सोबत केली तशीही चांगली लागते। शिमला मिरची शिजायला वेळ नाही लागत। आपण थोडंसं भांड्यामध्ये जे मसाला होता त्यात विसळून पाणी टाकून घेतलंय, म्हणजे त्या वाफेवर छान शिमला मिरची शिजेल। 1-2 मिनिटं याला असंच झाकून ठेवूया। हे पहा छान पाणी सुटलंय आणि अर्धवट शिमला मिरची शिजली आहे। मध्ये मध्ये चेक करत राहा। परत आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया। तुम्हाला टिफिनमध्ये द्यायची असेल तर झटपट बनते किंवा वरण भातासोबत खाण्यासाठी ही भाजी अगदी झटपट बनते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। आता पूर्ण पाणी आटले हे पहा आणि भाजीला मस्त तेल सुटले। त्यात वरून आता 2 चमचे दही टाकून घेऊया। आता बारीक गॅसवरती दही छान मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये। दही कमी आंबट घ्या। हे पहा भाजीला मस्त असं तेल सुटतं। दह्यामुळे भाजीची टेस्ट थोडीशी वेगळी येते नेहमीच्या भाजीपेक्षा। आणि आता ह्याला जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर थोडंसं 1 ते 2 वाट्या गरम पाणी टाका, थंड पाणी नका टाकू। आणि 5 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर हे पहा भाजी आपली आधीच शिजली होती। आता कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्या। मस्त चटपटीत अशी शिमला मिरचीची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।